मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आता मस्त उठलो आहे, जातो खालती आणि आवरतो सगळं। आणि आज नाश्त्याला ना मस्त पावभाजी आहे, तर लगेच आंघोळ वगैरे आवडतो आणि मग खायला बसतो। चला जातो गाडी घेऊन, आज लगेच घेऊन येतो पाव। माझं आवरून झालंय सगळं, मस्त देवाची पूजा पण केली आहे, तर लगेच नाश्ता करून घेतो। चला तर आता नाश्ता करून घेतो। तर मस्त पावभाजी झाली आहे, लगेच खाऊन बघतो। तर मम्मीला सामान हवं आहे, आता जातो जरा सामान घेऊन येतो, गाडीनेच जातो। तर आता जेवण तयार झालं आहे, मस्त चिंगूळचं चपाती आणि भात नंतर घेतो। जरा जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी चाललो फिरायला, सगळेच जातोय घरातले। तर लगेच तयारी केली आहे, तर निघतो। चला आता मी गाडीत येऊन बसलो आहे, तर गाडीवर जरा पाणी मारतो। किती धूळ बसलाय बघा, सगळी धूळ आहे। आणि बघा काचेवर सुद्धा दिसते, आणि काचेवरचं मग काय दिसत नाही। आता इथनं धुवून नेतो मस्तपैकी जरा, आणि दिसायला पण जरा बरी दिसेल। सगळी काच सगळी धूळ असते बसलेली, आणि नंतर त्या वायपरच्या पाण्यानं तर काय ती नीट साफ होत नाही, त्यापेक्षा असंच पाईपने धुतलेली बरी। तर आता आम्ही निघालो आहे, तेव्हा प्रत्येकाने गेट उघडतो आहे, तोपर्यंत गाडी बाहेर काढतो। तर आता आम्ही खालनं चालू आहे, आता बाजारपेठेतनं जातो आहे। आता दुपारची वेळ आहे, त्यामुळे काही इथे एवढं काही ट्रॅफिक नसणार, पण मात्र खड्डे भरपूर आहेत। तर आता जातो, हे बघा खड्डे भरपूर पडले आहेत। रस्ता एकदम शांत आहे, कोण नाही, दुपारची वेळ असल्यामुळे पूर्ण हायवेला पण आता कोण नाही मिळणार। तर आता लगेच आधी पेट्रोल भरून घेऊया, पेट्रोल कमी होतं त्यामुळे म्हटलं भरून जाऊया इथनंच। पेट्रोल पंपवर काम पण चालू आहे। तर आता लागलो रस्त्याला, मस्त बघा दुपारचं एकदम शांत वाटतं, ट्रॅफिक नाही काय नाही। फक्त जरा ऊन जरा कमी व्हायला पाहिजे होता, पण ठीक आहे, होईल थोड्या वेळात। तशी संध्याकाळ व्हायला झाली आहे, मस्त झाडाबिडांमध्ये ना इथनं बरं वाटतं, एकदम शांत थंड थंड वाटतं जरा। तर आता आपण आलोय करूरमध्ये। तर ते बघा हायवेला आलोय, त्या हायवेला काय ऊन लागणारच, कारण आजूबाजूला एक पण झाड नाही। पण ठीक आहे, फास्ट जायला होतं, तर रस्ता मध्ये मध्ये खराब झालाय, तिथे फक्त जपून जायला लागतं, बाकी ठीक आहे, लगेच पोचू आपण। तर आता सगळी कामं करून झाली आहेत, तर आता निघतो घरी जायला परत। आणि आता ना वाटेत जरा भूक लागली आहे, त्यामुळे कुठेतरी खायला थांबायला पाहिजे, तर बघतो। जरा एक गोष्ट होती, ती पप्पा आणायला गेले आहेत, येतील लगेच। आता आम्ही निघालो आहे, आणि आता बघतो वाटेत कुठे खायचं ते। पण मला तर खायचं इथे कुडाळमध्ये मस्त वडापाव मिळतो, तिथेच मला जायचं आहे। बघतो आता तो पोचतो का मी टाईमवर, वाटतंय तरी पोचू। तिथला वडापाव मला खूप आवडतो, आणि घरातल्यांना पण आवडतो, त्यामुळे म्हटलं तिथेच जायचं आहे। आणि आता थोडं थोडं ट्रॅफिक वाढायला लागला, संध्याकाळ झाली ना, सगळी लोक बाहेर पडलीत, तर लवकरात लवकर हायवेला जातो, आणि तिथे काय टेन्शन नाही। आतल्या रोडला जरा कंटाळा येतो।
तर आता हे बघा, आता आपण पोचलो आहे. आता इथून हायवेला जॉईंट होऊ. इथं थोडं काम चालू आहे आणि जरा इथनं नीट सावकाश जायला लागतं. बघा इथं ब्रिजचं काम चालू आहे. आपण पोचू लगेच हायवेला. जरा ना एकदम छोटा रोड आहे बघा, 2 गाड्या एकदम इझिली सुटत नाहीत. इथनं जरा सावकाश जायला लागतं आणि रस्ता बघा ती गाडी हलती आहे, पूर्ण खराब झाला. चिखल पण झालाय थोडा. आता हे ब्रिज झालं की काय टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित होईल. समोर बघा एकदम मस्त सनसेट झालेला असणार, त्यामुळे बघा ऑरेंज झालंय हे आकाश. तर हायवेला बरं वाटतं एकदम, एका बाजूने एकदम सोडून घालायची गाडी. तर आता आम्ही पोचलो आहे सिरसाट वडापावकडे. इथे मस्त वडापाव मिळतात, तर लगेच जाऊन घेऊन येतो. आधी हे बघा वडापाव घेतले आहेत. तर मस्त आहे बघा, हायवेला गाडी थांबवली आहे आणि मस्त आधी वडापाव खातो. भूक लागली आहे भरपूर आणि मग जाऊया पुढे. आता निघालो आहे, तर जाऊया पटपट घरी, कारण लवकर पोचायला हवं. मम्मीला घरी जाऊन जेवण पण करायचं आहे, त्यामुळे टाईमवर जाऊया. हे लाईट बरे वाटतं पिवळ्या. आता आम्ही घरी पोचलो आहे, जरा आराम करतो थोडा वेळ आणि मग जेवायला जातो. चला, तांदळात ठोकळा तर खाऊन घेतो लगेच. जेवण वगैरे माझं झालं आहे, आता मस्त एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चला बाय.